नमस्कार मंडळी. मी सौ पुष्पलता विष्णुपंत नघाटे. काल आपण 10वा अध्याय पाहिला भगवद्गीतेचा. आज भगवद्गीतेचा 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग हा आहे. अर्जुन भगवंताला म्हणाला, भगवंता, माझ्यावर कृपा करण्याकरता आपण मला जो आध्यात्मिक उपदेश केला त्यामुळे माझा मोह पूर्ण नष्ट झालेला आहे. जीवाची उत्पत्ती व लयाबद्दल तुमच्याकडून जे ऐकले त्यामुळे मला तुमच्या अविनाशी आत्म्याची अनुभूती झालेली आहे. परमेश्वरा, तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे या प्राकृत सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाले ते रूप पाहण्याची माझी इच्छा आहे. हे प्रभू, तुमचे विश्वरूप पाहणे शक्य असेल तर ते मला अमर्यादित रूप दाखवा. माझी फार इच्छा आहे की तुमचे ते अलौकिक रूप बघण्याची. भगवान म्हणतात, हे पार्था, माझे ऐश्वर्य पहा. अलौकिक नाना वर्णयुक्त सहस्रपटीने युक्त असे रूप पहा. माझ्यामध्ये आदितीच्या 12 पुत्रांना, 8 वसूंना, 11 रुद्रांना व 2 अश्विनी कुमारांना, 49 मरुत योगांना पहा. संपूर्ण चराचर एकाच सृष्टीत व्यापले आहे. पण हे जे माझे रूप आहे ते रूप तू तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघू शकणार नाही. त्यासाठी मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो. त्यामुळे तू तुझी बुद्धी व मन स्थिर ठेव आणि हे रूप बघ. तेव्हा संजय धृतराष्ट्राला म्हणाला की हे राजा, महायोगेश्वर भगवान आपले विराट रूप अर्जुनाला दाखवित आहे. त्यामुळे सहस्त्र सूर्यांचा जसा उजेड पडतो तसा एकदम सगळीकडे लख्ख प्रकाश पडलेला आहे. अनेक मुखे, अनेक चेहरे, अनेक नेत्र या रूपात पाहिलेली आहे. हे रूप अनेक अलंकारांनी विभूषित झालेले आहे. दिव्य शस्त्रांनी युक्त, दिव्य वस्त्रांनी युक्त, दिव्य माळा धारण केल्या आहेत. दिव्य सुगंधित द्रव्यांचा त्यांच्या अंगावर लेप लावलेला आहे. आकाशात हजारो सूर्याचा उदय होऊन त्याचे ते सगळीकडे पसरले आहे. अर्जुनाने भगवंताच्या विश्वरूपामध्ये ब्रह्मांडाची विस्तृत रूपे पाहिली. तो आश्चर्याने व स्थिर झाला आणि उभा राहून त्याने देवाला नतमस्तक प्रणाम केला आणि हात जोडून म्हणाला, भगवंताची प्रार्थना करू लागला. हे भगवंता, तुमच्या शरीरात एकत्र झालेल्या देवतांना, कमलासनावर आरूढ झालेल्या ब्रह्माला आणि भगवान शंकराला मी स्वतःच्या तुम्ही दिलेल्या दिव्य नेत्राद्वारे मी पाहत आहे. सर्व ऋषींना आणि सर्व सर्पांना मी बघत आहे. असंख्य भुजा असलेले चेहरे, उदर व मुखे आणि नेत्रांनी मी पाहत आहो. आदि, मध्य आणि अंत याचा मला कुठेच अंत दिसत नाही. तुमचे रूप तेजपुंज असल्यामुळे मला पाहणे कठीण झालेले आहे. मुकुट, गदा व चक्राने सुशोभित झालेले कांतिमान रूप बघून मी आश्चर्यचकित झाले आहो. तुम्ही वीरबलाचे आश्रयस्थान आहे. अव्यय पुरातन शाश्वत धर्माचे पालक आहात. आदि, मध्य, अंती रहित तुम्ही आहात. चंद्र व सूर्य तुमचे नेत्र आहे. तुमच्या मुखातून निघणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तेजाने प्रसारित करीत आहे. हे उग्ररूप पाहून सर्व ग्रहलोक व देव व्यथित झाले आहे व ते तुमच्यात प्रवेश करीत आहेत. ते सर्व तुमची प्रार्थना करीत आहे. महर्षीगण व ऋषी वैदिक स्तोत्राचे गायन करीत आहे. रुद्रगण, आदी दिव्यगण, सिद्धदेव, पितृगण, गंधर्व, यक्षदेव विस्मृत होऊन तुमच्याकडे पाहत आहे. हे भगवंता, तुमचे देवतासहित अनेक मुखे, नेत्र, पाय, जांघा, उदरे व अक्राळ विक्राळ उदरे व दाढा
बघून माझे मन व्यथित झाले आहे. तेजस्वी वर्णाने युक्त तुमचे प्रदीप्त विशाल नेत्र पाहून मी धैर्य व मानसिक संतुलन राखू शकत नाही. हे भगवंता, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा व मी गोंधळून गेलो आहे. धृतराष्ट्रपुत्र भीष्म, द्रोण, कर्ण व आमच्या पक्षातील काही शूर योद्धे हे तुमच्या मुखात प्रवेश करीत आहे. काही दातामध्ये अडकून सैरावैरा पळत आहे. ज्याप्रमाणे पतंग जसे विनाशाच्या मार्गाने प्रदीप्त अग्नीत प्रवेश करतात, त्यामुळे या सृष्टीतील सर्व देवगण लोक तुमच्या मुखात प्रवेश करीत आहे. आपल्या तेजाने सर्व जग व्यापले आहे. देव व देवा, तुम्ही कोण आहात? मी प्रणाम करतो. भगवंत, जगत लोकांचा विनाश करणारा काळ तो तुम्हीच आहात का? पांडव सोडून सर्वांचा विनाश होणार आहे का? तेव्हा भगवंत म्हणतात, हे अर्जुना, जगत लोकांचा विनाश करणारा मी काळ आहे. पांडव सोडून सर्वांचा विनाश होणार आहे. म्हणून तू उठ व युद्ध कर आणि यशप्राप्ती कर. समृद्ध राज्याचा उपभोग घे. शत्रूवर विजय मिळव. कौरवांचा व त्यांच्या सैन्याचा आधीच मृत्यू झालेला आहे. तू निमित्त मात्र आहे. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, राजन, भगवंताकडून हे वचन ऐकून थरथर कापत असलेल्या अर्जुनाने नमस्कार केला. सद्गदित स्वरात अर्जुन म्हणाला की मी भयभीत झालो आहो. ऋषिकेश, तुमच्या नामस्मरणाने सर्व जग हर्षोत्साहित होते. सिद्धपुरुष तुम्हाला नमस्कार करत आहे. राक्षस भिवून पळून जात आहेत. ब्रह्मदेवापेक्षा श्रेष्ठ आदी सृष्टी सुद्धा तुमच्यात व्यापली आहे. त्रिभुवनातील परम आश्रय श्रद्धास्नान म्हणजे तुम्ही आहात. वायू, अग्नी, जल, चंद्र तुम्हीच आहात. तुम्हाला सहस्राकार नमस्कार करतो. समोरून, मागून, बाजूनी अशा सर्व बाजूंनी मी तुम्हाला नमस्कार करतो. तुमचा महिमा या जगात फार मोठा आहे. माझा मित्र म्हणून मी तुम्हाला कधी यादव, कधी कृष्ण, कधी सखा असे संबोधले व प्रेमाने व प्रमादाने जे काही तुमच्याशी बोललो त्याबद्दल मला क्षमा असावी. संपूर्ण चराचर सृष्टीचा पिता परमकृष्ण आध्यात्मिक भगवंत मी जाणू शकलो नाहीत. त्रैलोक्यात तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. हे विश्वरूप बघून मी खूप खुश झालो, पण उद्विग्न सुद्धा झालो आहे. पुरुषोत्तम भगवान, हे रूप मला फार उद्विग्न करत आहे. तेव्हा तुम्ही आपल्या पुरुषोत्तम रूपात प्रगट व्हा. हे सहस्त्रबाहू भगवान, मस्तकावर मुकुट, शंख, चक्र, गदा, पद्मधारी प्रगट व्हा. तेव्हा भगवंत म्हणतात, पार्था, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंग शक्तीद्वारे अनंत व तेजोमय रूप तुला दाखवले. अर्जुनाला शंखचक्र गदायुक्त चतुर्भुज रूप आता त्यांनी प्रगट केले आणि भयभीत अर्जुनाला शांत केले, त्याला धीर दिला. हे अर्जुना, अनन्य भक्तियोगाने मी पावतो. जो सकाम कर्म, तर्कवाद तथा या आपल्या भौतिक शक्तीद्वारे मुक्त होऊन विशुद्ध भक्तीत संलग्न होतो, त्या प्राणीमात्रावर मी दया करतो व तो निश्चितच मला प्राप्त करून घेतो. या अध्यायामध्ये आपल्याला हा उपदेश केला आहे की माणसाने भयरहित राहून सर्व कर्मे करायला पाहिजे आणि भगवंत श्रीकृष्णातच सर्व देव सामावले आहे, तेव्हा आपण त्याची आराधना करायला पाहिजे. हा उपदेश भगवंताने आपल्याला अर्जुनाद्वारे केला आहे.